गोष्टीचे नाव आहे ताणलेला कावळा। एक उन्हाचे दिवस होते। एक कावळा त्याला खूप तहान लागली होती। त्याला एका घराजवळ माठ दिसलं। त्याच्यात पाणी खूप थोडं होतं। त्याला एक युक्ती सुचली। त्याने दगड आणून त्याच्यात टाकले। तेव्हा पाणी हळूहळू वर येत होतं। तेव्हा पाणी वर आलं आणि कावळ्याने पाणी पिलं आणि कावळा तिथून निघून गेला। येता पहिली आहे। तुझं नाव सांग बेटा। हाताची घडी घाल। हा, तुझं नाव सांग। पत्ते काढून तातवान हा येता पहिली। हा, आता सांग। एक होती पळी, तिला थापले डोळे होती लांब लांब, डोळे पाणी खांबाला, डोळे तुटली परी पडली, दोरी तुटली। हा, नंतर शाबास। येता पहिली। अरे वा। हा, कबूतर। अरे वा, शाबास। एक होता कबूतर। एक दिवस ना मुंगी पाण्यात पडला। मग कबूतर जाळा म्हटलं। कबुतराने पाणी टाकला। अरे वा। मग ना पाणी मिळालं कोपऱ्यात। मग चिपारी आलता। शिकारी आलता। मग कबूतर आला। मग मुंगी चालली। मग तो आळ्यातला कबूतर उडून गेला। माझे नाव शीतल सुनील जाधव, इयत्ता तिसरी। माझ्या गोष्टीचे नाव लोभी कुत्रा। मोठ्याने। एक होता कुत्रा आणि त्याला खूप भूक लागली होती। त्याला एका झाडाखाली पोळी दिसली आणि तो घेऊन पळाला आणि त्याला धावता नदी दिसली आणि नदीमध्ये एक कुत्रा दिसला। त्याचा चित्र दिसला आणि त्या कुत्र्याची मोठ्याने बोल ना। त्या कुत्र्याची पोळी हिसका गेली तर त्याची पोळी पाण्यात पडली। मग काय झालं पाण्यात पडल्यावर? तालुका सुरगाणा, जिल्हा नाशिक। येता पहिली। हा, एक होता टोपीवाला। गावाला एकत शेजारच्या गावाला जाया। त्याला भूक लागली। ते दुकानात पुढून नाही दुकानात तेव्हा तिथला मग आंबा खायला घेतला। मोठ्याने बोलायचं। एका झाडाजवळ मोठा झाड होता। तळ बसून खा। त्याला थोडी झोप आली। मोकळं ऊन होते। टोप्या घेऊन खाल्ल्या। त्याला मग जाग आली। माझ्या टोप्या तर नाही, माझ्या टोप्या कोणी चोरल्या। तर मग वर येत होते तर माकडाने बकर भांगते आणत खळा खाल्ला आणत एक टोपी पाठवून देईल। तो जमिनीवर पडला। मग त्या सगळ्या टोप्या खाली पाडल्या, इथून ठेवल्या आणि तो भरल्या। माझे नाव माळसाई योगेश गांगुर्डे, इयत्ता तिसरी। माझ्या गोष्टीचे नाव 3 लहान ग्रह। ते एका जंगलात राहायचे आणि त्यांची आई त्यांना जेवणही बनवायची। तिन्ही डुकरं काहीच काम करायची नाही। आई एकदा त्यांना म्हणाली, तुम्ही आता मोठे झालात
तुम्ही दूर कुठेतरी निघून जा. त्यांच्याकडे जेवण बांधून दिलं आणि थोडेसे पैसे दिले. तिन्ही डुकरं निघाले. थोड्याच अंतरावर गेल्यावर त्यांना कोल्ह्याचे पाय दिसले. मग लहान डुकर होता तो खूप हुशार होता. ते म्हणालं, आपण इथे घर बांधू शकत नाही, इकडेच कोल्हा राहतो. मग अजून ते पुढे गेले. मग दुसरं पिल म्हणालं, आपण इथे घर बांधूया. लहान पिल म्हणालं, हो आपण इथेच घर पिल्लू म्हणायचं. मोठं पिल म्हणालं, मी तर इथे नाही बांधणार, मी लांबच घर बांध. लहान पिल्लू म्हणालं, आपण मोठा आणि मजबूत घर बांधूया. मोठं पिल्लू म्हणालं, नाही नाही, मी तर मला दुसरं घर बांधणारे कद. होता कुत्रा, त्याला खूप भूक लागायची. तेव्हा एका झाडाखाली पोळी होती. त्यांनी उचलली आणि त्या बंधावरून धावत 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 गेला. मग तिथे थांबला. मग परत अजून पुढे धावत गेला. मग तिथे थांबला. त्यांनी पोळी तिथे ठेवली आणि त्याचं चित्र त्या पाण्यात दिसत होतं. म्हणून ती पोळी खाल्ली आणि त्या पाण्यात उडून पडली. पाण्यात पडली का पोळी? काय केली? आजी आणि एक होता कोल्हा. आजीकडे खूप मोठा बोराचा झाड होता आणि बोराचं झाड होतं आणि आजी बोरा कोण वाजवत आहे? विकायला जायची. आणि मग एका दिवशी कोल्हा आला आणि बोरे खाऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी बी असंच केलं. कोल्हा आला आणि निघून गेला. मग 2-3 दिवसांनी असंच झालं. मग एका दिवशी आजीने एक तवा होतं ते गरम करलं आणि तिथे ठेवलं. मग कोल्हा आला. मग म्हणत होता, आज तर मला छान बसायला आहे. मग तो त्या तव्यावर बसतो. त्याला खूप जोराचा चटका लागतो. मग तो म्हणतो, मेलो मेलो, वाचवा वाचवा. मग आजी म्हणते, रे कोल्हा, माझी बोरं पिकली. नको नको आजी, माझी खोड मोडली. शाबास. टोपीवाला तो एका गावात टोप्या विकायला जात होता. एका झाडाखाली तो बसला टोप्या विकणारा आणि तो टोप्या विकत होता. आखे गावातले लोक आणि माणसं आले टोप्या घ्यायला. टोप्या घेतले. त्याने दुसऱ्या गावात तो जायचं त्याला होतं. लोक म्हणले, जेवण कर तू इथे. तो म्हटलं, मला दुसऱ्या गावात जायचं आहे. तो दुसऱ्या गावात गेला. त्याला खूप भूक लागली. तिथे एक दुकान होतं. त्याने दुकानात गेला आणि त्याने खायला घेतलं आणि तो बोचका बांधून गेला. एक त्याला झाड दिसलं. तिथे तो जाऊन बसला आणि तिथे त्यांनी खाल्लं आणि त्याला झोप आली. त्याने तो झोपून गेला. वर माकडं होती. त्या माकडांनी आखे टोपे घेतले. थोडं मोठ्याने बोल. आखे टोपे घालून घेतले. एकच टोपी टोपलीत होती आणि तो उठला. बघितलं त्याने. तर तो इकडे तिकडे पाहत होता. त्याला कोणी नसत आणि झाडात बघितलं तर माकडांनी घातले असतात. आणि तो म्हणतो, मूर्खांना माझे टोपे द्या असं म्हणतो. मग तो टोपी एक घालून घेतो. मग दगडा फेकतो. मग त्या फळ तोडतात त्यावर टाकतो. मग टोपी काढतो, खाली फेकून देतो. मग माकडाने टोपी काढत ते खाली फेकून देतो. मग आखे टोपे जमा करतो. टोपी ठेवतो आणि बांधून घेतो.